मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश, धुळ्यात मराठा समाजाचा ढोल ताशांच्या गजरात जल्लोष। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाल्याने आणि शासनाने त्यांच्या 8 पैकी 6 प्रमुख मागण्या मान्य केल्याने आज धुळे शहरात मराठा समाज बांधवांनी मोठा जल्लोष साजरा केला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि एकमेकांना पेढे भरवत हा विजयोत्सव साजरा करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्याचे वृत्त समजतात शहरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र जमले। यावेळी ढोल ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला। समाजाच्या एकजुटीचा आणि जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा हा विजय असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील 2 वर्षापासून समाजासाठी पोटतिडकीने उपोषण करत होते। अनेक वेळेस त्यांनी जीवाची बाजी लावली होती। आता मागील 5 दिवसापासून मुंबईमध्ये त्यांनी आमरण उपोषण केलं। सर्व समाज तिथे एकटावलेला होता आणि शेवटी सरकारने सुद्धा या सर्व उपोषणाचा विचार करून, मराठ्यांच्या मागणीचा विचार करून सरकारने 8 पैकी 6 मागण्या मंजूर केलेल्या आहेत। ज्याच्यातच मराठा समाजाला फार आनंद झालेला आहे आणि आमच्यासाठी या मागण्या तर महत्त्वाच्या आहेतच, परंतु आमचे संघर्ष योद्धा, आमचे दैवत मनोज जरांगे पाटील हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। तरी आम्ही सकल मराठा समाज हे शासनाचे या उपोषणस्थळी ज्या संघटनांनी मदत केली, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय विखे पाटील साहेब, उपसमितीचे अध्यक्ष, तसेच शिवेंद्रराजे भोसले, तसेच इतर अन्य जे मान्यवर आहे त्यांचे सकल मराठा समाज आभार मानतो। आज आमच्यासाठी 350 ते 400 वर्षानंतर आमचे छत्रपती हे मनोज जरांगे यांच्या रूपामध्ये आमच्यासाठी अवतरलेले आहेत। आज हे मनोज जरांगे हे संपूर्ण मराठ्यांकरिता छत्रपती म्हणूनच आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय।